नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला लग्नाच्या पंक्तीतली शाकभाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक वांग घेतलेले आहे, त्याचे काटे काढून असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। पण याचा देठाचा भाग बिलकुल काढायचा नाही, त्याच्यामुळे चव येते कालवणाला छान। जास्त माणसं असले तर यातले जास्त साहित्य घ्यायचं, म्हणजे डबल टिबल जरी घेतलं तरी चालू शकते। त्यासाठी बघा एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे, तो पण स्वच्छ धुवून बघा असे तुकडे करून घेतलेले। त्याची पण आपल्याला साल काढायची नाही, साल काढली की नाही की त्याची एवढी चव लागत नाही। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही काढू पण शकता। अर्धी वाटी मी चणे घेतले होते, हे लाल चणे आहेत आणि ह्यांना मी रात्री भिजत घातलं होतं आणि सकाळी बघा ह्याचं काय केलेलं आहे, कुकरला मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या। अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं, कारण कसं होतं माहिती आहे का, ही जर शिजायला वेळ लागतो आणि ही दोन्ही लगेच शिजतं, त्यासाठी ह्याला शिजवून घ्यायचं। आणि ह्यातलं पाणी सुद्धा जे शिजवताना मी घेतलं होतं ना, ते पाणी पण घ्यायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये पण चांगली चव असते। आता आपल्याला एक वाटण बनवायचे, त्यासाठी साहित्य बघा, एक मीडियम आकाराचा कांदा मी थोडंसं तेल टाकून असं भाजून घेतलेला आहे। अर्धा इंच आलं आहे, देशी लसूण आहे बघा, हे एक गड्डी घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली, एक टोमॅटो पण काय केले त्याच तव्यामध्ये थोडंसं हलकंसं भाजून घेतलेलं आहे। थोडंसं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, ते पण मी असं थोड्याशा तेलावर भाजून घेतलेलं, म्हणजे अर्धी वाटी आहे ना त्याचा अर्धा भागाला पण थोडंसं कमी पातळ तुकडे करून असं भाजून घेतलेलं, भाजून घ्यायचं आहे। 2 हिरव्या मिरच्या पण मी असं काय केलेलं आहे माहिती आहे का, त्याच ह्याच्यामध्ये थोड्याशा हलक्याशा मी भाजून घेतलेल्या, त्याचे मी देठं काढून घेणार आहे। हा एवढा मसाला काय करणार आहे, मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। वाटण बघा मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे, थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे। कढई ठेवली बघा गरम करायला, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी, तुमच्या आवडीप्रमाणे जरा कमी जास्त केलं तर चालेल, आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यावर टाकायचे बघा छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरं, त्यात टाकणारे मी छोटा 1 तेजपत्ता, थोडासा टाकायचा कढीपत्ता, त्यात टाकणारे मी हिंग पावडर, त्यात टाकायचे अर्धा कांदा बघा मी असा चॉपरला बारीक केलेला आहे, आणि कांदा जर आपण भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजलेला आहे, त्यात टाकायची आपल्याला हळद, आपली घरची हळद आहे बघा, एकदम थोडीशी टाकली तरी मस्त असा कलर येतो। त्यात टाकायचे आपल्याला हे वाटण जे आपण बनवलं होतं ते वाटण टाकून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम, आणि एक 2 मिनटं आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे। मस्त असं बघा 2 मिनटं मी एकसारखं परतून घेतलेलं आहे, असं चांगलं तेल सुटस्तोवर मसाल्याला चांगलं परतून घ्यायचं। तर गॅस करणार आहे मी बारीक। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कांदा लसूण मसाला, मी 1.5 चमचा घेतलेला आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। जर कांदा लसूण मसाल्याला जर कलर नसेल तर मग ह्याच्यामध्ये थोडीशी काश्मीरी मिरची पावडर जरी तुम्ही टाकली तरी चालेल। 1 चमचा छोट्या आकाराचा धने पावडर, छोटा अर्धा चमचा जिरे पावडर, किचन किंग मसाला 1 चमचा, अशा पद्धतीचा मोठा, आणि ह्याच्यापेक्षा असतो तो बारका किंवा अर्धा जरी टाकला तरी पण चालेल। आता ह्याच्यात टाकणारे 3 चमचे, त्याच चमच्याच्या मापानं शेंगदाण्याचं कूट। शेंगदाणे चांगले भाजायचे खरपूस आणि कुटायचे, जास्त बारीक पण कुटायचे नाही, जास्त असे मोठे पण कुटायचे नाही। आता ह्याला काय करणार आहे, 2 मिनटं मी परतून घेणार आहे। मस्त असं बघा 2 मिनटं मी बारीक गॅसवर परतून घेतलेला आहे, असा मसाला चांगला सुक्का सुक्का झालेला आहे बघा। गॅस परत मिडियम करते, त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, आणि त्यात टाकणारे मी थोडीशी कसुरी मेथी हातात चोळून घेतलेली आहे बघा, हलवून घेऊया। आता त्यात टाकणारे बघा कोमट पाणी, ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक मसाला केलेला ना त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं होतं, हलवून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे, गॅस केलेला आहे मीडियम, थोडंसं बारीक करून मी एक मसाला हे शिजून घेते 1 मिनिटभर। मसाला बघा शिजायसाठी आपण झाकण ठेवलं होतं बघा, मस्त असं तेल सुटलेलं आहे, हलवून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये टाकूया बटाटे। पहिले काय करायचे, चण्याचं म्हणजे आपण चण्याची डाळ असते ना ते भाजायचे, भाजून ती बारीक करायचे आणि त्याचं पीठ टाकायचे, किंवा इसूर टाकायचे। इसूर पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे, आणि ती कशासाठी टाकायची माहिती आहे का, घट्टपणा यासाठी। पहिली तर मी लपथबी पहिलीच अपलोड केलेली आहे बघा। आता हे आपल्याला शेकभाजी पातळ असते बघा। आता हे आपण चण्याचं, तर तुम्ही विचाराल की हे शिजवून घेतल्यात तरी तुम्ही टाकल्यात। आता हे वांग बटाटा हे चणे जरी शिजले तरी गाळ होत नाही आहेत। आता ह्यात परत आपल्याला टाकायचे बघा कोमट पाणी, ह्याच्यामध्ये कधीच थंड पाणी टाकायचं नाही, हे जे बनवतो तेव्हा कोमट पाणी एका साईडला ठेवायचं करायला आणि टाकायचं। आता तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकायचं। साधा भात म्हणा, जिरा भात म्हणा, ह्याच्यावर खाण्यासाठी मस्त असं लागतं। पहिले कसे मसाले भात वगैरे आपल्या तर चॅनलवर सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता मी ह्याच्यात अजून थोडंसं पाणी टाकणार आहे। गॅस आहे आपला मीडियम बघा, एवढं झालेलं आहे। हे कसं 4 ते 5 लोकांना पुरेल, जर पातळ पाहिजे असलं तर अजून पातळ करू शकता तुम्ही। आणि ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, गॅस करणार आहे बारीक, आणि तिरकं झाकण ठेवून ह्याला शिजून देणार आहे। बारीक गॅसवर बघा ठेवलं तर 20 मिनटं, मस्त अशी झालेलं आहे बघा। मोठ्या बर्नेलचा आहे, म्हणजे मीडियम गॅस जरी बोलला तरी तुम्ही चालू शकते, छान अशी बघा अशा पद्धतीमध्ये।
आणि एवढा रस्सा आपल्याला पाहिजे. आता ही कसं असतं माहिती आहे का, साधा भात केला तर त्याच्यावर खाण्यासाठी पहिलं कसं माहिती आहे का, ही जी शाकभाजी जी बोलतो ना आपण, ही सफेद भात म्हणजे साधा भात आपला, परत तुम्हाला सांगते बुंदी असे बनवायचे आणि त्याच्याबरोबर ही शाकभाजी डाळ वगैरे असे बनवायचे, मस्त लागायचे असे. आणि ही थोडीशी भाताबर खायला वगैरे अशी थोडीशी ग्रेव्ही अशी पाहिजेच थोडी तरी. एकदम जरी सुक्की जर केली ना तर मग ती थंड झाल्यानंतर जास्त सुक्की होते अशी. पण ही जी भाजी आहे ना चवीला लई मस्त लागतात. ह्याच्यावरनं काय करायचं माहिती आहे का, थोडीशी कोथिंबीर टाकायची. ह्याच्या अगोदर पण मी एक रेसिपी अपलोड केलेली आहे आणि ही एक रेसिपी खूप जणांनी असे कमेंट केले होते की चणे टाकूनसुद्धा बनवतात ना, तर हा म्हणलं ही अशा पद्धतीत छान लागते, करून बघा एकदा झटपट अशी. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.